आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज़, आपका अपना हिंदी न्यूज़ चैनल। पीटीआरए संगठन की ओर से भ्यू नकोस मी तुझा पाठीशी आहे इस कार्यक्रम का आयोजन 22 नवंबर 2025 को शाम 5 बजे वसंत विहार क्लब, वसंत विहार, पोखरण रोड नंबर 2, ठाणे में आयोजित किया गया। इस भक्ति कार्यक्रम का आयोजन पीटीआरए के अध्यक्ष डॉक्टर के कुमार द्वारा किया गया। अब तक पीटीआरए द्वारा 100 से अधिक विभिन्न संगीत कार्यक्रमों का आयोजन किया जा चुका है और पीटीआरए स्थानीय कलाकारों को प्राथमिकता देने और उनकी प्रतिभा को गुंजाइश देने के लिए हमेशा ऐसी गतिविधियों का आयोजन करते रहता है। यह पीटीआरए द्वारा आयोजित कई सामाजिक गतिविधियों में से एक था। इस भक्ति कार्यक्रम में विठ्ठल साईं बाबा, श्री स्वामी समर्थ के भक्ति गीत को गायक कश्मीरा रेलकर, गायिका प्रगति शिर्के, श्रुति पुरोहित ने अपनी मधुर आवाज़ में गाया। साथ ही साधना जोशी ने अपनी खूबसूरती कला से बड़ी ही सुंदर तरीके से मंच संचालन कर पूरा माहौल भक्तिमय बना दिया। इस प्रोग्राम में स्पेशल प्लेबैक सिंगर श्रीकांत नारायण, पीटीआरए सेक्रेटरी राजेश मतकरी के साथ साथ वसंत विहार कॉम्प्लेक्स के फैंस भी बड़ी संख्या में मौजूद रहे। पीटीआरए अध्यक्ष डॉक्टर के कुमार संस्था की तरफ से जो सोशल एक्टिविटीज़ कर रहे हैं उनकी अब हर जगह तारीफ हो रही है। बड़ी ही सुंदर तरीके से पीटीआरए द्वारा आयोजित इस भक्तिमय कार्यक्रम संपन्न हुआ। प्रोग्रेसिव्ह पीटीआरए याच्या माध्यमातून आतापर्यंत मागच्या 20 वर्षामध्ये 100हून अधिक आपण संगीताचे सोहळे आयोजित केलेले आहेत। इतर सामाजिक कार्यासोबत जेव्हा आपण आरोग्य कॅम्प्स घेत असतो, ब्लड डोनेशन कॅम्प घेत असतो आणि विविध शैक्षणिक साहित्यांचं वाटप असो किंवा गरजू विद्यार्थी आणि विशेषतः जे पीटीआरएचे जे सदस्य आहेत, जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांना कोणाचा सपोर्ट नाहीये, अशा सगळ्यांना सहायता देण्याचा कार्यक्रम होत असतो। आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की आतापर्यंत आम्ही वेगवेगळ्या पठडीतले, जसं मी म्हणालो की 100हून अधिक हा 110वा कार्यक्रम आहे आमचा। आतापर्यंतचे जे 109 कार्यक्रम जे आमचे झालेले आहेत ते वेगवेगळ्या पठडीतले झाले, म्हणजे अगदी गझलांपासून सुगम संगीतांपासून जुन्या नवीन हिंदी चित्रपटाच्या, मराठी चित्रपटांचे आम्ही गाणे, त्यांचे कार्यक्रम आयोजित केलेत आणि जाणीवपूर्वक आम्ही स्थानिक कलाकार जे आहेत त्यांना आम्ही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतो। लोकाग्रह असा होता की कुमारांनी एकदा आता भक्ती संगीताचा एक कार्यक्रम आयोजित करावा। यापूर्वी दिग्गज गायकांच्या माध्यमातून आम्ही भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला होता, परंतु यावेळेला एक आगळा वेगळा प्रयोग म्हणून आपण सर्व स्थानिक कलाकारांना या ठिकाणी मौका दिलेला आहे आणि मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम पाहिल्यानंतर, त्याचा प्रतिसाद पाहिल्यानंतर असं वाटतं की आम्ही ती चूक केलेली नाहीये आणि त्यांनी खूप चांगला त्याला न्याय दिलेला आहे। हा असा जो कार्यक्रमाचा सुरुवात करताना देखील कुठलाही डॉक्टर के कुमार असोत किंवा सचिव म्हणून राजेश मतकरी असोत, यांच्या पुढे दुसरा कुठलाही काही हेतू नव्हता। हेतू एकच होता की आपल्याला पे बॅक टू दी सोसायटी, म्हणजे माझं समाजाला पुन्हा काहीतरी देणं आहे, या समाजानं मला दिलेलं आहे आणि मला या समाजाला परत काही द्यायचं आहे। जसं मागे आमच्या अनुमोदिका म्हणाल्या की डॉक्टर के कुमारांचं जे ब्रीद आहे ते माझ्या हातावरती जेवढं राहतं तेवढंच मी ठेवतो, बाकीचं सगळं मी माझ्या समाजाला देतो। तर त्याच्यामुळे असं कुठलं काही हेतू नाहीये की हा एक टप्पा आहे, अमुक एक टप्पा आहे आणि तो टप्पा गाठल्यानंतर हा आता कार्यक्रम संपुष्टात आणायचा। गमतीत नेहमी डॉक्टर के कुमार म्हणतात की मी माझ्या हयातीमध्ये मी हा कार्यक्रम करत राहणार आणि मी गेल्यानंतर एक कार्यक्रमाचा मी पैसा ठेवून जाणार आहे। म्हणजे त्यांनी नुसतं त्यांच्या हयातीच नव्हे तर हयातीनंतर सुद्धा हा कार्यक्रम चालवावा अशी त्यांची ती एक इच्छा आहे। हा एक अजून एक भाग वेगळा आपल्या माध्यमातून सांगायचा असा एक विषय आहे की नेहमी कार्यक्रम होत असतात, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्ती हा कार्यक्रम करत असतो आणि त्याच्या मागे कुठला तरी त्याचा एक हेतू असतो। कुमारांचा इथं कुठलाच हेतू नाहीये, परंतु आता असं झालेलं आहे की लोकाग्रह वेगळा येऊ लागलेला आहे। लोकाग्रह असायला की तर तुमच्या भोवती जर इतकी लोक आहेत, तुम्ही इतकं त्याला आपण म्हणतो ना की निष्काम
तुम्ही तुमचं श्रम देत आहात, तुम्ही कुठल्याही फळाची अपेक्षा न करता कार्य करत आहात, तर तुमच्यासारखा लोकप्रतिनिधी आम्हाला हवा. म्हणून त्यांचा खूप आग्रह आहे. मागच्या जवळपास 15 वर्षापासून त्यांचा आम्हाला आग्रह आहे की कुमारांना कुठेतरी सार्वजनिक जीवनामध्ये लोकप्रतिनिधित्व करावं आणि एक चांगला उमदा असा एक नेता आम्हाला उपलब्ध व्हावा आणि आमच्या ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा त्यांनी अजून मोठ्या प्रमाणात पूर्तता करावी. आता हा एक आग्रहाचा भाग आहे. पाहू आता कुमार काय करतात ते. सर, मी साधना जोशी पीटीआरएच्या माध्यमातून आज के कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचा एक सुंदरसं सादरीकरण इथे झालं. तर आता विठ्ठल हा आपला आस्थेचा विषय आहे. साईबाबा म्हणा किंवा समर्थपणा ही सगळी त्या परमेश्वराचीच रूपं आहेत. त्या सगळ्या रूपांना आठवताना त्यांना आळवताना या सगळ्या गायक कलाकारांनी अतिशय ताकदीने ही सगळी भक्तिगीतं सादर केली. याला खास करून ज्येष्ठ नागरिकांचा फार मोठा असा प्रतिसाद मिळाला. यावेळी श्रीकांत नारायण यांनी सुद्धा एक सुंदरसं गाणं साईबाबांचं कव्वाली इथे सादर करून सगळ्या रसिकांची मनं जिंकली. पीटीआरएच्या माध्यमातून प्रत्येक 3 महिन्यांनी किंवा 2 महिन्यांनी सातत्याने अशा वेगवेगळ्या कन्सेप्टवर कुमार सर कार्यक्रम सादर करत असतात, आयोजित करत असतात आणि स्थानिक नागरिकांना विशेषतः वसंत विहार मधल्या सगळ्या नागरिकांना या सांगीतिक मेजवानीचा सतत लाभ घेता येतो. एक एनर्जी किंवा एक ऊर्जा बुस्टिंग ज्याला आपण म्हणतो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सगळ्यांना ती ऊर्जा मिळत जाते आणि पुढचे काही काळ सकारात्मक काम करण्यासाठी हा एक विचार या माध्यमातून देण्याचा कुमार सरांचा प्रयत्न असतो. तो नेहमी छान पार पडतो. यावेळी बघितलं की त्यांनी स्थानिकांना प्राधान्य दिलं. काय बदल काय सांगतो? तेच विशेष आहे कुमार सरांचं की आज नाही प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्थानिक टॅलेंट किंवा स्थानिक कलाकारांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम ते करतात. आज सुद्धा एका छानशा गायिकेला गाणं सादर करण्याची संधी त्यांनी दिली आहे.